माध्यमातून जाणून घेऊ एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड व्हॅली निर्मितीपर्यंतचा। तर पिंडांनो, चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा, तिथल्या संस्कृतीचा, कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड व्हॅलीचा। सफर करूया, चला पिलानो सफर करूया पक्ष्यांच्या नवजगताची मुक्त विहारण स्वच्छंदी मन मजा लुटूया उडण्याची। गिरगिर या झाडावर गिरगिर या फांदीवर मजा लुटूया भरारीची। झुळझुळ या पाण्यावर उंच उंच त्या गगनावर मजा लुटूया सफरीची। अरे मजा लुटूया लुटूया सफरीची। अरे मजा लुटूया लुटूया सफरीची। अरे मजा लुटूया लुटूया बर्ड व्हॅलीची। पिंपरी चिंचवडच्या या बर्ड मंगल देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा असं लिहिणाऱ्या गोविंदाग्रजांचा हा देश, आपला महाराष्ट्र देश। या महान देशामध्ये ही बर्ड व्हॅली तयार केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने। सर्वात वैभवशाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आणि पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला। पिंपरी चिंचवडनी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं शिखर गाठलं। मराठी संस्कृतीची सुरुवात होते ते माऊलींच्या भक्ती परंपरेपासून। पिंपरी चिंचवड जवळची दोन अत्यंत पावन तीर्थक्षेत्र म्हणजे आळंदी आणि देवी, जिथून आषाढी कार्तिकीस पालख्या निघतात। लाखो वारकरी दिंड्या पताका नाचवत पंढरपूर वारीस निघतात। वारीचा हा भक्तिमय सोहळा डोळे आणि मन सुखावणारा असतो। गजराने जेव्हा आसमंत भरून जातो तेव्हा साक्षात विठू माऊली भेटल्याचा भास होतो। संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस। दुरितांचे तिमिर जाऊन हे दान विश्वाच्या देवाकडे मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आळंदी येथे आहे। तर प्रीतीचा तो कळवळा जिव्हाळाची वेगळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे जन्मस्थान श्री क्षेत्र देहुले। संत तुकारामांचा समाजाप्रती कळवळा समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने त्यांची भेट घेतली।